नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही मुद्दाम जानकीला म्हणते की अहो वहिनी काहीतरी जळते, वास येत नाही का तुम्हाला? तेव्हा जानकी म्हणते की अगं जळत नाहीत पण लवकरच जळणार आहे, तशी थिंगीच मी टाकून आलेले आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का? जानकी म्हणते की अगं किती वेळेस तू आग लावणार मी विझवणार, असे किती वेळेस? त्यामुळे आता बाद झाले. जरा मी सुद्धा विचार केला की आता ऐश्वर्यासारखे वागून बघूयात की नक्की काय होते ते. त्यामुळे जानकी मात्र आता ऐश्वर्यासारखं वागलीच. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप हसायला येते आणि हसून म्हणते की ओ माय गॉड, जानकी आणि माझ्यासारखं वागलीत, बापरे म्हणून डोक्याला हात लावते. आणि अगं जानकी, हे सर्व करण्यासाठी तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. तू माझ्यासारखं कधीही वागू शकत नाही. पण आता तू जे काही बोलली ना त्यावरून मला सहज एक कल्पना सुचली. तुझ्यासाठी मी एक बेड बुक करते हॉस्पिटलमध्ये, म्हणजे जेव्हा या घरातून तुला धक्के मारून बाहेर काढतील आणि तेव्हा बाहेर पडल्यानंतर नेमकं कुठे राहायचे हा प्रश्न तुझ्या पुढे उभा राहील. त्यामुळे तुझी ही व्यवस्था मी आत्ताच करून ठेवते. तेव्हा जानकी म्हणते की अगं तू आता काय म्हणालीस, प्रश्न मिटेल म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुला येतात. आणि जानकी थोडीशी हसते. अगं ऐश्वर्या, तुला फक्त प्रश्न हे क्रेडिट करता येतात. कसे आहे की ऐश्वर्या मांजर कितीही डोळे मिटून दूध पिली परंतु तिला असे वाटत असते की माझ्याकडे कोणीही बघत नाही, पण जग मात्र तिच्याकडे बघत असतं. त्यामुळे माझी साडी नेसून माझ्यासारखा गेटअप करून तू अगदी माझ्यासारखा डोक्यावर पदर घेऊन सुद्धा तू त्या साप सोडणाऱ्या माणसाला भेटायला गेली होतीस ना. ते ऐकून तर ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते आणि नेमकं आता काय उत्तर देऊ हे तिला नाही समजत. तेव्हा जानकी म्हणते अगं ऐश्वर्या, हे मला कळणार नाही असे तुला वाटले का? माझ्यावर संशय येण्यासाठी तू इतके सर्व काही केले, खरंच खूप मस्त डोकं चालवलं ग. तेव्हा ऐश्वर्या मात्र डोक्याला हात लावून वैतागून जायला निघते. तेव्हा जानकी तिचा हात धरते. अगं ऐश्वर्या थांब, का निघालीस? आणि काय ग, माझ्या रूम मध्ये तू तीच साडी ठेवण्यासाठी आली होती ना माझ्या कपाटामध्ये? तेव्हा ऐश्वर्याला त्या क्षणाची आठवण होते आणि जानकीने तेव्हा तिला साडी ठेवताना पकडलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं नेमकं त्याच वेळेस मी तेथे आले आणि नेमकं तू आईंचा बहाणा केला आणि तेथून तू निघालीस. अगं माझ्या कपाटात तुला साडी ठेवता आली नाही म्हणून तू डोकं चालवलंस आणि बाहेर जाऊन बाहेरच्या कपड्यामध्ये साडी मिक्स करून त्यामध्ये तू वाळवत घातली. ऐश्वर्या हेच बरोबर आहे ना? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आणि नक्की ह्या सर्वाचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा जानकी म्हणते की अगं नाही ग नाही, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. माझ्याकडे तो पुरावा आहे की ती साडी मी तुझ्याच कपाटात नेऊन ठेवली. तेव्हा ऐश्वर्या आणखीन घाबरते. जानकी म्हणते की अगं ती साडी मी तुझ्या कपाटात नेऊन ठेवली आणि आईंना सुद्धा सांगितले, त्यांना बोलवले सुद्धा आणि आई बरोबर तुझ्या रूम मध्ये जातील आणि त्यांना तेथे बरोबर आबोली रंगाची साडी दिसेल. मग आता पुराव्यासहित आईंना कळेल की आबोली रंगाची साडी नेसून जाणारी कोण होती आणि त्या साप सोडणाऱ्या माणसाला पैसे देणारी कोण होती आणि घरात साप सोडणारी सांगायला कोण होती, असे जानकी अगदी रागाने तिला सर्व विचारत असते. तेव्हा ऐश्वर्या तिच्यावर धावून जाते आणि तिचा हात सुद्धा उगारते आणि परत इकडे तिकडे बघत ती स्वतःला सावरते. जानकीला म्हणते की काय ग, मस्ती आलीस का तुला? मी सुद्धा नावाची ऐश्वर्या आहे, कळलेस ना? जानकी म्हणते की अगं मूर्ख आहे. अगं केव्हापासून मी तुला सांगते की मी तुझ्या कपाटात साडी ठेवली, कपाटाचं दार सुद्धा उघडं ठेवलेलं आहे. त्यामुळे आई आता जातील आणि ती केव्हा तरी साडी सुद्धा बघतील. तेव्हा ना त्यांनी ती साडी सुद्धा बघितली असेल आणि तू तर येथेच टाइमपास करते. तेव्हा ऐश्वर्या धमकावत म्हणते की मी तुझ्याकडे बघतेस नंतर, पण थांब. आणि धावतच आपल्या रूम मध्ये येते. परंतु येताना मात्र ती अशी जिन्यावरून थोडीच धडपडते सुद्धा. तेव्हा जानकी म्हणते की अगं सावकाश, तोंडावर पडशील ऐश्वर्या. तर ऐश्वर्या पुन्हा रागाने जानकीकडे बघत असते आणि घाईने आपल्या रूम मध्ये निघून जात. रूम मध्ये आल्यानंतर बघते की काय तर समोर कपाटात खरंच साडी ठेवलेली असते आणि कपाटाचे दार मात्र उघडे असते आणि ती साडी हातात घेऊन म्हणते की ह्या जानकीकडे तर मी नंतर बघते, आई मात्र अजून आलेल्या नाही. मग त्या अगोदर मला या साडीची विल्हेवाट तर लावावीच लागेल. म्हणून ऐश्वर्या ती साडी जाळून टाकण्याचे ठरवते. साडी घाईने बाहेर घेऊन येते आणि अंगणात तिच्यावर रॉकेल टाकते आणि ती साडी पेटून देते. तेव्हा मात्र ऐश्वर्या मनात म्हणते की जानकीला काय वाटले की ती हे सर्व दाखवून माझा खरा चेहरा आईंसमोर आणेल? इतकं सोपं नाही जानकी ऐश्वर्याला पकडणं. मी तर आता सर्व पुरावे मिटवलेच म्हणून ऐश्वर्या खुश होते. परंतु जानकी मात्र दरवाजा उघडून सुमित्राला बाहेर घेऊन येते की आई या. सुमित्रा म्हणते की अगं आता काय आहे? जानकी म्हणते की आई अहो या, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा की नेमकं काय होते ते. सुमित्राला बघितल्यानंतर ऐश्वर्याची तर बोलती बंद होते. ती पूर्णपणे
घाबरते. तेव्हा जानकी सुमित्राला पुढे घेऊन येते आणि आई बघा ऐश्वर्याने कोणती साडी जाळली ते. सुमित्राला ती साडी बघून खूप मोठा धक्का बसतो आणि सत्य काय शेवटी तिच्या समोर येते. रागाने ती ऐश्वर्याकडे बघत असते तर जानकी म्हणते, आई मी जर तुम्हाला सांगितले असते की ऐश्वर्याच्या कपाटात माझी साडी आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. आई तुम्हाला हेच वाटले असते की मी तिच्या कपाटात साडी ठेवली म्हणून, किंवा ऐश्वर्याने सुद्धा ते प्रूफ केले असते की मी कशी तिच्या कपाटात साडी ठेवली म्हणून. आणि आई हा आहे ऐश्वर्याचा खरा चेहरा. तेव्हा आई तुम्हीच विचारा की आई ऐश्वर्याने साडी का जाळली, काय कारण होते की असे. तेव्हा मात्र ऐश्वर्याची बोलती बंद होते, पूर्णपणे थरकाप होतो. सुमित्राला मात्र सर्व काही लक्ष देते आणि रागाने ती ऐश्वर्याकडे बघत असते. तिला ऐश्वर्याचा इतका राग आलेला असतो. जानकी म्हणत असते की आई जर तिच्या मनात खोट नसती तर तिने ही साडी जाळली नसती. आई तिने माझी साडी जाळून हे सिद्ध करून दाखवले की आई त्या साप सोडणाऱ्या माणसाला ही साडी घालून ही भेटायला गेली होती. नानांच्या खोलीत सुद्धा इनेच साप सोडायला सांगितलं होतं. पण आई एवढंच नाही तर तुम्हाला फसवणारी, सर्वांना दुखवणारी, ही शाल माझ्या हातात टाकणारी, नानांना ढकलणारी ही ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच आहे. तेव्हा सत्य काय आहे शेवटी सुमित्रा समोर येते. तेव्हा सुमित्राला भयंकर राग येतो. जानकी म्हणते की आई इने साडी नाही पण आज पुरावे सुद्धा जाळलेत. आई अहो ही हिच्या अहंकारात इतकी बुडाली की हिला हे सुद्धा कळले नाही की आपण हे सर्व बघतोय म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही अहो आई जानकी वहिनी खोटं बोलता, मी खरंच काही केलेले नाही. अहो जानकी वहिनींनीच त्यांची साडी माझ्या कपाटात ठेवली आणि फसवलं मला. मी खरंच खूप घाबरले म्हणून ही साडी मी जाळायला घेतली. तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग येतो आणि सनकन एकटी ऐश्वर्याच्या कानामागे देते. सुमित्रा म्हणते की अगं घाबरणार तर तू कुणालाच घाबरणारी नाही, अगं तू फक्त स्वतःला घाबरशील. तेव्हा जेव्हा ऐश्वर्याचे स्वप्न तिला पडलेले असते की सुमित्राने तिच्या हॉस्पिटलमधून असताना कानामागे दिली आणि ते तिचे स्वप्न होते, परंतु आता मात्र हे सर्व काही सत्य असते आणि ते सत्यात ती सुमित्राने तिच्या कानामागे दिलेली असते. तेव्हा ऐश्वर्या जागी होत आपला गाल चोळत मनात विचार करते की अरे देवा, दिवसा जे स्वप्न बघितले ते सुद्धा खरंच ठरलं. आणि परत म्हणायला जाते की आई मी. तेव्हा सुमित्रा म्हणते की खबरदार परत एकही शब्द तू बोलली तर, जर कोणी मला सांगितले असते तर खरंच मी विश्वास ठेवला नसता, पण आज हे सर्व माझ्या समोर उघड झाले. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं तुला हे सर्व करताना लाज कशी वाटत नाही, थोडीशी तरी लाज बाळगायला हवी होती. इतके घाणेरडे कृत्य तू केलेस. देवकृपा झाली की उशीर का होईना पण आज मात्र माझे डोळे उघडले. अगं जानकीच्या विरोधात तू माझ्या मनात विष सुद्धा कालवलेस, सतत माझे कान भरत आली. अगं केले मात्र सर्व तू आणि जानकीचे नाव मात्र तू पुढे केलेस. ऐश्वर्या म्हणते की आई. तेव्हा ऐश्वर्या ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण की नेमकं आता काय बोलू आणि काय बोलू नको हे तिला काही समजत नाही. कारण शेवटी जे काही आहे ते सुमित्राच्या समोर आलेले असते. अगदी डोळ्यांनी तिने ते सर्व सत्य बघितलेले असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या हाच फरक आहे तुझ्यात आणि जानकी. अगं सर्व काही तू करत आली पण जानकीने मात्र तुझं कधीही नाव येऊन दिले नाही, परंतु तू मात्र सर्व काही करत होती आणि ढकलले मात्र जानकीवर. शी लाज वाटते ऐश्वर्या तुला आमची सून म्हणून घेताना. एक गोष्ट आता लक्षात ठेव की आता मी वेळीच शहाणी झाले. तू कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुझ्यावर कधीही विश्वास नाही ठेवणार, कधीही नाही. सुमित्राच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते आणि तिला खूप मोठा आघात होतो. तेव्हा घाईने ती आपल्या रूममध्ये निघून जाते. ऐश्वर्याला नेमकं आता कसे समजावू तेच नाही कळत. तेव्हा मात्र जानकी ही ऐश्वर्या जवळ येते आणि तिला चुचूक करत असते की अगं ऐश्वर्या चांगलाच वळ उठला, हे ना असंच होत असतं. चांगलं वागलं की शाबासकी मिळते आणि वाईट वागलं तर मुस्कटात मिळते, जशी आता तुला मिळाली. अगं ऐश्वर्या तुला काय वाटले की तू अशीच खेळ खेळत राहणार आणि सर्वांना तुझ्या बाजूने ओळवत राहणार आणि मी फक्त तुला डाफरत राहणार. अगं जंगलामध्ये सुद्धा वाघ हा 2 पाऊल मागेच असतो, पण घाबरून नाही, त्याला मोठी झेप घ्यायची असते. वेळ बघून त्याला पंजा मारायचा असतो आणि मी सुद्धा तसेच केले. अगं मी तुला जिंकून गेले कारण मला तुझा मोठा पराभव करायचा होता. वाघिणी सारखा तुला पंजा मारायचा होता, तो तर मी मारला. तू असशील स्मार्ट परंतु जानकी रणदिवेला मात्र खाली खेचण्याचा प्रयत्न करू नकोस. ते माझे संस्कार आहेत, माझा दुबळेपणा नाही. माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार. अगं माझ्यात आणि आईमध्ये फूट पाडण्याचे धाडस लांबत तसा विचार सुद्धा तू देखील करू नकोस. अगं तसे केल्यानंतर काय होते याचे सनसनीत उत्तर तर तुला मिळाले. आय होप आता तरी तुझे डोळे उघडले असतील. पुन्हा असे घाणेरडे डाव खेळण्या अगोदर 100 वेळा विचार करत जा, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. ऐश्वर्याची मात्र बोलती बंद होते. जानकीने मात्र वेळीच तिला चांगला धडा शिकवलेला असतो आणि ठणकावून
म्हणून जानकी ऐश्वर्याला म्हणते की गाठ माझ्याशी, अगदी पोट वर करून सांगते आणि मस्त तोऱ्यामध्ये आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्याला मात्र इतका जळफळाट होतो की तिच्या पायाखालची जमीनच हलते. सुमित्रा आतमध्ये येते आणि सुमित्राला खूप त्रास होत असतो, कारण आतापर्यंत तिने जानकीला दोषी मानून तिला खूप काही सुनावलेले असते, जानकीचा रागराग केलेला असतो, म्हणून त्याचा खूप पश्चाताप सुमित्राला होत असतो. ती स्वतःलाच त्रास करून घेत असते, स्वतःच्या तोंडात मारत खूप रडत असते. जानकी धावतच येते की आई आई आणि सुमित्राचा हात धरते. आई अहो हे काय करतात तुम्ही? तेव्हा सुमित्रा हात जोडते आणि रडत जानकीची माफी मागते की खरंच जानकी खूप मोठी चूक माझ्या हातून झाली, अशी कशी चुकले ग मी, जानकी तूच मला माफ कर. जानकीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. जानकी म्हणते की आई अहो तुम्ही माफी कुठली मागता, तुम्ही तर आई आहात माझ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई आणि मुलीच्या नात्यात नेमकं मी मिठाचा खडा टाकला, तुझ्यावर मी संशय घेतला, अविश्वास दाखवला. अगं तू असं काही करू शकशील असं माझ्या मनात आले तरी कसे, मला तेच कळत नाही. म्हणून सुमित्राला खूप पश्चाताप होतो आणि ती पुन्हा जानकी समोर हात जोडते. तेव्हा जानकी म्हणते की आई आता बास करा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, जे झाले ते झाले, त्यात तुमची काही चूक नव्हती. अहो तुमच्यावर तशी परिस्थिती आणली होती, घरातील प्रत्येक परिस्थिती पुसून टाकण्यासाठी, आणि तुमचा तर माझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे ना, आणि मी तुमच्या वाईटावर कसे टपले हे असं चित्र तुमच्या समोर उभं करण्यात आलं होतं. मग आई यात तुमची चूक कशी असेल, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि रडू सुद्धा नका. आपल्या पदराने ती सुमित्राचे डोळे पुसते. आई तुमची चूक नाहीये. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी खरंच किती मोठ्या मनाची आहे ग तू, म्हणून जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. पण जानकी तरी सुद्धा माझ्या मनाला खूप वाईट वाटते, कारण मी तुला इतका त्रास दिला, खरंच मी खूप मोठी चूक केली, त्यामुळे जानकी तू त्याची शिक्षा म्हणून मला काहीतरी शिक्षा दे, आणि जर तू मला काही शिक्षा केली नाही तर मनाला मात्र शांत नाही वाटणार, त्यामुळे तू काय शिक्षा असेल ती मला दे. जानकी म्हणते की आई अहो का स्वतःला इतका त्रास करून घेता, तुम्ही बसा येथे खाली एकदा. म्हणून जानकी सुमित्राला धरते आणि तिला खाली बसवते. तेव्हा मात्र सुमित्रा खूप रडत असते. आतापर्यंत जानकी सोबत आपण जे काही वागलो याची तिला खूप पश्चाताप होऊन स्वतःला त्रास होत असतो. खरंच जानकी मी तुझ्याशी कसे वागले ग. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो प्लीज शांत व्हा, मला तुमची ही मनाची अवस्था कळते. आई अहो कदाचित मी सुद्धा तुमच्या जागेही असते तर मला सुद्धा हेच वाटले असते. तुम्हाला तुमचा गिल्ट कमी करायचा ना, मग तुम्हाला कोणी काही सांगो तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत आपल्या हातात पुरावा लागत नाही तोपर्यंत कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही, आणि ते बोलणं खरं आहे असे सुद्धा मनाला वाटून घ्यायचे नाही. फक्त एवढं करा. आणि राहिला प्रश्न मात्र ऐश्वर्याचा, जेव्हापासून ऐश्वर्या या घरात आली तेव्हापासून ऐश्वर्या स्वतःचे स्थान या घरात मिळवण्यासाठी प्रयत्न करते. आई आपण तिला जो मान दिला होता तो मान मात्र तिला भीक वाटली, आणि एखादी पांघरलेली गोधडी ऊब म्हणून घ्यायची की ती मेहरबानी म्हणून त्याची धुडकावत लावायची. देणारा हा देतच राहणार, पण घेणाऱ्याची झोळीच दुबळी असेल तर आपण त्याचा त्रास स्वतःला करून घ्यायचा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी हाच समजदारपणा समजूतदारपणा माझ्यातला मी हरवत चालले का ग. मी इतकी रागावले आणि तुझ्यावर रागराग करून तुला खूप काही बोलले सुद्धा, तेव्हा तू खूप माझ्यावर रागावली असणार. तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो काही नाही असे. परत उठते आणि जानकी म्हणते की आई मी रागावली तर आहेच तुमच्यावर, आणि शिक्षा मात्र तुम्हाला मिळायलाच हवी. सुमित्रा परत जानकी जवळ येते आणि विचारते की अगं जानकी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे. तेव्हा जानकी म्हणते गरम गरम भाकऱ्या आणि मेथीची भाजी तुमच्यासाठी केलेली आहे, ती मात्र तुम्हाला खावी लागेल. तेव्हा सुमित्राचे अंतकरण आणखीन भरून येते. ती गदगद खूप रडत असते. तेव्हा जानकीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते आणि मायेने ती सुमित्राचे डोळे पुसते. दोघी अगदी एकमेकींना कळकळून भेटतात आणि एकमेकींच्या बद्दल जे गैरसमज झालेले असतात ते शेवटी देवकृपेने सर्व काही हे धुळीस मिळतात. आणि सुमित्रा जानकी परत एका भरल्या घरात एकत्र येतात, आणि हा देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद असतो. निर्जली व्रत हे जानकीला पुन्हा एकदा सुमित्राचे प्रेम मिळून दिलेले असते, आणि सुमित्रा जानकीच्या मिठीत येऊन खूप रडत असते. तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते की आई आता बाद झाले, आणि आई तुम्हाला ही शिक्षा चालेल ना असे विचारते. तेव्हा सुमित्राचे आनंद अश्रू बाहेर येतात आणि दोघी परत खदखदून हसतात. इकडे मात्र ऐश्वर्याची अवस्था खूप बिकट झालेली असते. अगदी वेड्यासारखं
साडीचं सोंग घेऊन ती त्या साडी जळत असताना तिच्या समोर बसलेली असते आणि सर्व काही क्षण तिच्या अगदी डोळ्यासमोर जसे तसे येतात सुमित्राने तिच्या कानामागे दिलेले. तेव्हा मात्र ती म्हणत असते की ऐश्वर्या तू हारलीस आणि जानकी जिंकली म्हणून ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते आणि वेड्यासारखी ती बसलेली असते आणि जानकीने तिला शेवट चॅलेंज दिलेले असते की पुन्हा असे घाणेरडे डाव खेळण्या अगोदर 100 वेळा विचार कर आणि गाठ माझ्याशी आहे. मी माझ्याच कपटात साडी ठेवली आणि मी मूर्ख बनली. खरं तर ऐश्वर्या तू जानकीकडून ट्रेनिंग घ्यायला हवी. आणि तेवढ्यात मात्र तेथे आजी येते. आजी ऐश्वर्याला अशा अवस्थेत बघून विचारते की अगं गुंडे तू अशी का बसली इथे. अगं काय झाले तुला. आणि तिकडे सुमित्रा बघ जानकीचे गुणगान करण्यामध्ये रमली आणि तू इथे काय करते. अगं कशाला तू त्या जानकीच्या जाळ्यात अडकली आणि ती साडी तू जाळली. काही कळतेस का तुला. ऐकायला येते का ऐश्वर्या. अगं तेव्हा ऐश्वर्या मात्र इतके डोळे वाचते आणि ती आजीकडे बघत असते. आजी तर पूर्णपणे घाबरते आणि तोंडाला हात लावत म्हणते की अगं बाई ही अशी काय तू. अगं काय झाले तुला. तू बरी आहेस ना. तेव्हा ऐश्वर्याची ती अवस्था बघून आजीने मात्र डोक्याला हात लावून घेतलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या उठते आणि रडत म्हणते की आजी आता सर्व काही संपले. माझे सर्व दावे संपले आणि माझे सर्व प्लॅन सुद्धा मातीत गेले. माझी सत्ता माझं सर्व काही त्या जानकीनं जळून खाक करून टाकलं. त्या जानकीला मी बावट समजत होते. त्या जानकीने मात्र मला हाताचा आरसा दाखवला. मी कायम म्हणायचे की मी हे करून दाखवले नाही ते करून दाखवले नाही तर नावाची ऐश्वर्या नाही. त्यामुळे आता मलाच प्रश्न पडला की मी नेमकं आहे कोण. कोण आहे मी. तेव्हा आजी म्हणते की अगं तू ऐश्वर्या. अगं तू ऐश्वर्या आहे. एवढ्यात मात्र तू हार मानू नकोस. जानकीने फक्त आग लावली. तू मात्र स्फोट घडून आण. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो करते. मी स्फोट करते आणि स्वतःला जाळून घेते. म्हणून ऐश्वर्या ती जी साडी पेटवलेली असते तर तेथे स्वतःला झोकून द्यायला निघते. आजी मात्र तिचा हात धरते आणि अगं ऐश्वर्या वेड्यासारखं काय करतेस. आणि ऐश्वर्याला बाजूला घेते. काही वेड लागले का तुला. अगं तू मरून काही हा प्रश्न सुटणार आहेस का. जानकीला मात्र खूप चांगलेच होईल आणि ती काय म्हणेल तुला माहिती आहे का. तू तिला घाबरून जीव संपवला. आणि एवढ्यावर मात्र जानकी नाही थांबली. शुद्धीवर नसणाऱ्या त्या नानांना बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा शुद्धीवर आणेल आणि जे मृत्यूपत्र आहे ना ते स्वतःच्या सर्व नावावर करून घेईल. मृत्यूपत्राचे नाव ऐकतात ऐश्वर्याचे खडकन डोळे उघडतात. ती आजीला परत विचारते की अहो आजी तुम्ही आता काय म्हणालात. तेव्हा आजी परत म्हणते की अगं बेशुद्ध नानांना सावध करून ती मृत्यूपत्र सर्व आपल्या नावावर करून घेईल. तेव्हा नाना जेव्हा शहाणे वकिलांशी बोलत असतात तर ऐश्वर्याने ती पूर्णपणे ऐकलेले असते. हे सर्व काही तिला आठवते आणि ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा ऐश्वर्या आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आजी तुमचे अगदी बरोबर आहे आणि आता ही ऐश्वर्या कधी हार मानतच नाही. हुकूम चालवणारी जानकी तू माझ्यावर हुकूम चालवायला निघालीस काय. परंतु तुझे पंख आता मी छाटल्याशिवाय नाही राहणार. म्हणून ती मृत्यूपत्राबद्दल काहीतरी करण्याचे ठरवते. त्यानंतर इकडे ऋषिकेश पूर्णपणे इतका खुश झालेला असतो कारण जानकीने त्याला सर्व काही सांगितलेले असते आणि तो जानकीला उचलून घेतो आणि ते आनंदाने उड्या मारत असतात. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय झाले इतके गरगरलं नाव मला. काय चालले तुमचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी आज मी खरंच खूप खुश आहे. आज तुझ्या हुशारीने त्या ऐश्वर्याची चांगलीच फजिती झाली आणि सर्व काही आईला सत्य समजले आणि आईने तिला चांगली चपराक सुद्धा लावली. तिला नाही तर तिच्या अहंकाराला. आज खरंच जानकी मी इतका खुश आहे. इतक्या दिवसातून मला सुखाची झोप लागणार आहे कारण गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या इतके काही कारस्थान करते. तिच्या या कारस्थानामुळे आणि घरातील वातावरणामुळे मला खरंच शांत झोप लागलेलीच नव्हती. परंतु आज मात्र मी इतका आनंदी झालो की जानकी खरंच तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले. आणि परत तो जानकीला उचलून घ्यायला लागतो. जानकी बाजूला होते आणि अहो काय करतात तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काय चालले म्हणजे काय. यालाच म्हणतात प्रेम करणं असं म्हणतात आणि तू खुश नाही का. तेव्हा जानकी म्हणते की हो आहे मी खूप खुश आहे पण ऐश्वर्याला धडा शिकवला म्हणून नाही तर मी खुश आहे. मला माझी आई परत मिळाली. आई आणि माझ्यामध्ये आता मी कुणाला नाही येऊन दे. तेव्हा मात्र जानकी थोडीशी शांत होते तर ऋषिकेश विचारतो की काय ग काय झाले. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी बद्दल वाईट वाटते. सारंग भाऊजींचा ऐश्वर्यावर किती जीव आहे हेच आपल्याला माहिती आहे. ते तिच्यावर इतकं जीवापाड प्रेम करतात. तिच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहतात. सारंग भाऊजींसारख्या चांगल्या माणसाला ऐश्वर्यासारखी बायको ते नाही डिझर्व करत ऐश्वर्या. तेव्हा सारंगला असे वाटते का असे ऋषिकेश विचारतो तर जानकी म्हणते की अहो असे का विचारता. तेव्हा ते दोघे खाली
खाली बसतात आणि ऋषिकेश जानकीला समजावून सांगतो की सारंगने कधीही स्वप्नात विचार केला नव्हता की ऐश्वर्यासारखी सुंदर बायको त्याला भेटेल म्हणून, आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ऐश्वर्या नेहमी त्याला टोमणे मारत असते. आजपर्यंत मी कधीही तुला हे बोललो नाही, पण आज मात्र सांगतो, सारंगचं ऑफिसमध्ये असताना कामामध्ये लक्ष नसते. दिवसभर आम्ही दोघेही एकत्र असतो, पण जास्त वेळ तो फोनवरच असतो आणि तासाला ती ऐश्वर्या त्याला फोन करत असते आणि चुकून जर माझ्या समोर फोन आला तर तो बाजूला उठून सुद्धा जातो. अगदी सारंगला त्याने त्या ऐश्वर्याने मुठीत ठेवले. मग मला सांग की तो कुणावर विश्वास ठेवेल? तेव्हा जानकी म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. या ऐश्वर्याने मात्र सारंग भाऊजींचे खेळणं करून ठेवले. हवं तेव्हा खेळणं आणि हवं तेव्हा फेकून देईन, पण नाही, तिचा खेळ मात्र आता लवकरच संपेल. तिला मी सारंग भाऊजीच्या भावनांशी नाही खेळून देणार. पण त्या अगोदर नानांना शुद्धीवर येऊन द्या. नाना जेव्हा शुद्धीवर येतील आणि सत्य काय आहे हे सर्वांना कळेल आणि शुद्धीवर आल्यानंतर नाना हे सर्वात अगोदर ऐश्वर्याचेच नाव घेतील आणि तेव्हा मात्र सारंग भाऊजींचे डोळे उघडतील. सत्य काय आहे हे शेवटी सारंग भाऊजींना नानांकडूनच कळेल. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी विचारात पडतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही काही कपाटातून मृत्यूपत्राचे कागद चोरते आणि त्याचे फोटो काढून ती सयाजी काकांना पाठवते आणि त्यांना फोन करून सांगते, मी तुम्हाला काही कागदपत्रांचे फोटो पाठवले आहेत, त्याचा आपल्याला भडका उडवायचा. तेव्हा सयाजी पाटील म्हणतो, तू काही काळजी करू नको, ते माझ्यावर सोड. त्यानंतर ऐश्वर्या ही रडण्याचे नाटक सुमित्रासमोर करते की आई, अहो तुमची दिशाभूल केली जाते, माझी इमेज खराब होण्यासाठी तुमच्या समोर, आणि घरातील त्यांचं स्थान बळकट करतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ग, ती कशाला असे करेल, ती कधीच असे करणार नाही, त्यामुळे प्रश्न फक्त तुझा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, मी तुम्हाला शब्द देते, जानकी वहिनींचा खरा चेहरा मी तुमच्या समोर आणीनच. हा ऐश्वर्या सारंग रणदिवेचा शब्द आहे. आणि तेवढ्यात जानकी इकडे किचन मध्ये असते आणि तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो. तेवढ्यात ओवी धावतच येते आणि जानकीला धक्का तिचा लागतो आणि तिच्या हातातील तो ग्लास दुधाचा खाली पडतो आणि ग्लास पूर्णपणे फुटला जातो. तेव्हा जानकीला वाटते की खूप मोठा अपशकुन घडलेला आहे, म्हणून तिला टेन्शन येते की काही वेडवाकडे तर घडणार नाही ना. तेव्हा जानकी विचारात पडते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी